मान्या कुठं चाललाय? तुला माहित नाही रोज कुठे जातो? दुकानावर चाललोय. माहिती आहे रे, रोज एकटा कुठं जातो, पण मला वाटलं मला पण चल म्हणशील. तुला हा मग तुझं काय गट्टूड आहे तिकडं बिनकामाचे? तसं पण थोड्या दिवसांनी मी तुझ्या बरोबर येणारच आहे ना. मग आता आले तर काय बिघडलं? तुझ्या बरं येणार आहे म्हणजे? म्हणजे आपलं लग्न झाल्यावर मी तुझ्या बरोबर नाही येणार, मग काय दुसऱ्या बरोबर जाणार? लग्न आपलं हाड. अगं तुझ्यावर लग्न करायला माझ्या काय डोक्यावर परिणाम झालाय वय? का एवढी वाईट आहे का मी? माझी आई तर म्हणायची लहान असताना मान्या माझी बायको म्हणत माझ्या माग माग फिरायचं. मग आता काय झालं? अगं तेव्हा लहान होतो, तेव्हा कळत नव्हतं, आता कळतंय ना. आणि आता कळून बी तुझ्यावर लग्न केलं तर माझा मोठा होऊन काय फायदा आहे? काय कमी आहे रे माझ्यात? दिसायला सुंदर आहे, चांगली आहे, आणि तुझ्या शेजारी उभी राहिले ना तर गावातली लोक पण चांगलं म्हणतात, आणि तूच गावभर सांगत फिरशील माझी बायको म्हणत. हे बाई, मला नको तुझा अमान, मला काय हाऊस नाही. आता वर्षभरापूर्वी तू शेंबूड पुसाय शिकलीस, तो नाकातून हिरवागार शेंबूड गाळायचा, कळतंय ना? मला नको तुझा अमान. शेंबडे मान्या आता तर नाही ना शेंबडी. शेंबडीचे तू. शेंबडी दादा. हा हो दादा, हा एक विचारू का? विचार की. नाही म्हणजे आपण तुमच्या मामाकडे गेलतो ना, हा त्या मनाला बेअर शॉपी का दिली म्हणून विचारायला. हा मग तुम्ही मागितली, हा पण मामांनी तुम्हाला फट्ट्यावर मारले ना. ए गप्तो का? मामा कोणाचा आहे? माझा आहे ना. मग मामाचं सगळं कोणाचं असणार? हा माझं असणार. मग खरं आहे तुमचं, पण गावात उगाच चर्चा उठत आहेत ना. हा दुकान दिलंय दुसऱ्याला, भाचा काय करते? बॉम्बला हिंडत आहे. नाही म्हणजे बसून असते. रांकीला लावलं पाहिजे. अरे लोकांना जे बोलायचं ते बोलू दे. तू तुझ्या तोंडातून शब्द नको काढू. हा हे असंच बोलला, ते तसंच बोलला, हे असंच झालं, तसंच झालं. हा आणि राहिला विषय बिअर शॉपीचा, ते पण आपल्याकडेच येणार आहे. अरे शब्द नको काढू म्हणजे विषय दुसरा काढ रे. आणि होय सुन्या, हा अरे ते रम्या कुठे आहे रे? सकाळपासून फिरकला नाही इकडं. रम्या, हा अरे त्याच्या मावस भाव साखर पुडा आहे ना, त्याने मला रात्रीच सांगितलं होतं. तुम्हाला सकाळपासून म्हणतोय त्या रम्याच्या भावा साखर पुड्याला जायचं. तुम्ही काय मनाव घ्याय ना. अरे जाऊ दे आता, उरकला असेल सगळं, पण जाऊन पण काय फायदा होणार नाही आता. हा ना, बरं उरकला असेल तर एखाद चक्कर मारून येऊ. बरं चल जाऊन येऊ मग. उरकलाय वाटतंय. हा? काय रम्या आलाय. अरे रम्या, हे बघ आता तुझ्याकडे निघणार होतं माहिती आहे. तुझ्या भावाचं साखर पुढे राहो, लक्षात नाही राहिलं माय. अहो दादा बरं झालं नाही आले. मी तिथं बसून लय बोर वैतागलो होतो, आणि त्या मुलीकडचे बी काही येत नव्हते, आणि आत्ता आल्यात. म्हणलं मग जाऊ द्या, तोपर्यंत मी येतो इकडे तुमच्याकडे फेरफटका मारून. आणि असं पण ते उरकायला संध्याकाळच होणार आहे. तुझ्या भावा साखर पुडा झाला, दादाची ना आपली काही सोय आहे का नाही? ए हे काय विचारणं झालं का दादा? संध्याकाळ आपली स्पेशल सोय आहे बरं का. रम्या हे मात्र बेस्ट केलं बघ. हो दादा, पण संध्याकाळ यावं लागणार तुम्हाला. बस का येणार की राव. काय नेले गाडी नाही तर लई अडवणी वाटते लागा. हा ना राव. आपले जानू आपल्याकडे आले बिगर करमायचं नाही. एक काम कर, गल्लीतले सगळे पैसे दे. आत्ताच बाई ह्याकडे जातो, गाडी सोडवून आणतो. हे घे. जा. होय आलोच. बरं तुला माझा ब्रँड माहिती कोणता आहे? दादा बास का, मला माहित नसणार का? ते याचं काम करा, मी बरं. सगळी सोय लावून ठेवतो. असा माणूस पाहिजे नाही तू. दादा हा म्हणायला का चाललंय? लय स्टार्टर झालाय बिअर शॉपी टाकल्यापासून. बघ तुझ्याकडे. उगाच फुगिरी दाखवते. हो म्हणा शेठ, हो या की इकडे. आलो जरा जाऊन काम आहे. ऐ अरे इकडे ये, महत्वाचं बोलायचं जरा. बोल की सुद्धा काय म्हणतोय? बिअर शॉपी घेतली, लय ताट राहायला लागला तू. हा आणि तुला काय वाटलं, तू काय शेटबीट झाला काय? शेटबीट काय होत नसतं तू. हे सुबे, काय महत्वाचं काम असेल तर बोल, नाही तर जाऊ दे मला. तुला आहे ना काम पण सांगणार आणि दाम पण सांगणार. चल निघ जा. ह्याचं काय काम नाही, निघालं दुसऱ्याला ज्ञान पाधरायला. ऐ लय बोलत आहे का रे? याची घुंगरं ठेचू का अशी टचकन? खेताय लागन.
अरे काय डोळ्याला दिसना बिसन झाले काय? आईला बाईची कालची उतरलेली दिसत नाही, गाडीच ठोकायला लागली की. अय अचानक तू समोर आलाय, त्याला मी काय करणार आहे? तुला कळत नाही वे गाडी कशी चालवायची? ऐका आता, तू आली समोरून गाडी चालवायला लागली, ठोकली असती म्हणजे. ठोकली तर नाही ना, मग हो पाठी माग, नाही तर खरंच ठोकून पुढे जाईल. जानू बस की आता, असं काय परके होऊन वागायला लागली का माझ्याशी? माझ्याशी बोलायचं नाही ठरवलेस का? ए कोण आहे तू? मी असल्या अनोळखी माणसासोबत बोलत पण नाही. हो पाठी माग, मला जाऊ दे. आता रस्त्यावरच झालो का मी? एवढं लवकर विसरली मला? हे बघ, तुझं असलं बोल बच्चन ऐकायला ना मी इथं आलेले नाही. हो पाठी माग, मला जाऊ दे रे बाबा. नाही होत बाजूला. हो म्हणून सांगितलंय मी. नाही म्हणलं ना. हो म्हणून सांगितलंय मी. सर अगं नाही झाली हिंमत माझी नाना पुढे बोलायची, फाटली होती माझी. लग्नाचा विषय काढला असता ना तर जीव घेतला असता माझा. म्हणलं असतं 1 रुपया कमवायची अक्कल नाही तुला आणि निघालाय लग्न करायला. मग काय करू? मग आता का सांगतोयस मला हे तू? माझं लग्न ठरलंय आता. आता काय उपयोग नाही सांगून. आधी आला असतास ना काहीतरी झालंच असतं. ठरलंय म्हणजे? ठरलंय म्हणजे काय? तुला पण आवडलंय? मुलगा आवडलाय म्हणून तर लग्न ठरवलंय, नाही तर आवडलं नसतं तर कशाला ठरवलं असतं? हो पाठी मग. आता तुमचं सगळं आधीच ठरलंय म्हणलं, मी काय करणार आहे? होय जा कर लग्न. करते मी. नको मला तू सांगू, शिकवायची गरज नाही तुझी. निले बोल की. एवढा माल लावून झाला की दुकान बंद कर आणि बारक्याला घरी सोड. मी आलो. अरे डार्लिंग, कुठं चालला? घरी नाही काय येणार? मला काम आहे जरा, मी येतो. तुझा काय काम आहे एवढ्या रातच्या? तुला काय सगळं सांगितलंच पाहिजे का? जा म्हणलं ना घरी. अरे डार्लिंग, एवढं कशाला चिडतं? मी फक्त विचारलं. बर, घरी गेलो नानीने विचारलं तर काय सांगू? ए बारके गप तू. तुला काय करायचं रे? असेल त्याचं काय काम? ए माने तुझा, मी सोडतो त्याला घरी. नानीला सांग मी येतो म्हणून. निले बोल. सगळं नीट व्यवस्थित लावून घे, दुकान बंद कर, बारक्याला घरी सोड. मी येतो, मला जरा महत्वाचं काम आहे. उरकून या रे लगेच. त्याला होतो पुरं बारक्या लवकर लवकर. अरे हिम्मत असेल तर याला ऐका तुमच्या. अरे अरे याला गाजू. हा निले बोल. हॅलो पायात लवकर ये. तुला लागलं नाही ना? लागले का? काय झालंय? अरे दुकान बंदच करत होतो. 2-4 जण आली, तोंडाला बांधलं होतं. अरे आली तसं तोंड पण सुरू केली. कोण होती काहीच कळलं नाही. अरे काय झालंय?